माझ्याबरोबरने एक छोटीशी गडबड झालेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ओजरी कशी धुवायची आणि त्याला शिजू कसं घालायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत की आपण सळीला तडका कसं देणार आणि त्याच्यामध्ये काय काय मसाले टाकणार आहोत. सगळ्याच्या आधी ते तेल गरम केलं आणि लसूण अद्रक ठेचून मी इथे तेलामध्ये टाकून दिलं. लसूण अद्रक आपली चांगली परतून गेल्याच्या नंतर इथे मी कांदा पण भाजून घेतलं होतं, कांदा पण टाकून दिला. आता इथे सगळे सुके मसाले काढून ठेवलेले आहे. 2 चम्मच आहे तिखट पावडर, 1 चम्मच आहे फुटाण्याचं कूट, 1 चम्मच आहे खोबऱ्याचं कूट, 1 चम्मच आहे इथे धनिया पावडर, अर्धा चम्मच आहे हळदी पावडर आणि अर्धा चम्मच आहे काळा मसाला. आता आपल्याला हे सगळे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. आपला मसाला जळायला न पाहिजे म्हणून इथे आपल्याला ओजरीमध्ये जे पाणी आहे तेच पाणी टाकून 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे पूर्ण मसाला. आता तुम्ही बघू शकता इथे आपली ओजरी शिजून आहे आणि आपल्याला आता ह्या ओजरीला या मसाल्यामध्ये टाकून खालीवर करून आपल्याला चवेनुसार मीठ टाकायचं आहे. आता मी मीठ इथे हाताने टाकले, जर तुम्हाला हाताचा अंदाज असेल तर तुम्ही हाताने टाका. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा गिलास पाणी टाकून आपल्या ओजरीला परत एकदा शिजून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला रक्त. आता इथे मी 2 चम्मच रक्त घेतलेले आहे आणि 3 चम्मच इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला याला हाताने फोडून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हाताने नाही फोडू वाटत असेल तर तुम्ही एकदा मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल. आता बघू शकता मी इथे थोडंसं पाणी टाकून सुद्धा हाताने फेटून घेतलेलं आहे. आता आपल्या ओजरीला एक उकळी आलेली आहे आणि आता हा रक्त आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. पूर्वीचे लोक म्हणत होते की जेव्हा आपण ओजरीमध्ये रक्त टाकतो तेव्हा बोलायला जमत नाही, आपली ओजरी फाटून जाते. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगते. जगामध्ये 2च प्राणी आहे रक्त खाणारे, एक आहे वाघ आणि दुसरा आहे बंजारा. बघू शकता इथे आपली सोळी झालेली आहे तयार. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला फॉलो करा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा.